नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. पण एक सांगू का तुम्हाला मंडळी, आपल्या घराची ओळख आहे ना त्या घरातल्या स्त्रीमुळे असते. म्हणजे घरामध्ये पाहुण्यांचं येणं जाणं जास्त असेल ना, तर याचाच अर्थ त्या घरातील स्त्रीचं आदरातिथ्य खूप चांगलं असतं, खूप उत्तम असतं. किंवा घरासाठी कष्ट करणाऱ्या स्त्रीला तिचा हक्काचा वेळ मिळावा आणि सगळ्या सख्यांसोबत खेळ खेळता यावे, यासाठीच आपण सुरू केलाय हा सोहळा. खेळ तर आपण खेळणारच आहोत, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली. हा ताई, खेळाचं नाव काय आपल्या? 1 2 3. हसली की फसली रे, हसली की फसली, हसली की फसली रे, हसली की फसली रे, हसली की फसली रे. हा ओके ओके हो, ही पण स्टेप चांगली होती. हा ताई, हा काय खेळाचं नाव आहे? हा हसली ती फसली, हसली ती फसली, हसली ती फसली, हसली ती फसली. हरकत नाही, पण ही पण स्टेप चांगली आहे. ताई, हा खेळाचं नाव काय? हा पटकन. हसली ती हा 1 2 3. हसली ती फसली, अरे बापरे. हसली ती फसली. हरकत नाही, त्याला नाव कळलेलं आहे, खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ काय तर तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचे जागेवरती. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. आणि ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा, सरळ असं उभं राहायचं नाही. जी ताई अशी उभी राहील ती ताई बाद. हा, मी आत्ताच सांगून ठेवतो. ओके, बरं. ज्या ताईची नजर खाली असेल ती सुद्धा बाद. ठीक आहे. आणि अजिबात हसायचं नाही, हल्लायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. चला तर मग सुरू करूया. म्युझिक प्लीज. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी, ढोल वाजजी, ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं, झिम्मा फुगडी झालजी. जिम्मा झालजी, फुगडी फुगडी झालजी, जिम्मा फुगडी झालजी. स्टॅच्यू. मी सांगितलं होतं ती डान्सची स्टेप असायला पाहिजे. सरळ उभं राहायचं नाही. ताई, तू अशीच उभी राहिलीस त्यामुळे तू बाद झालेली आहे. तू समोर बसू शकते. ताई, हल्लीस तू बाद झालीस, तू तिथे बसू शकते. व्हेरी गुड. ताई ताई ताई, चावी दे दे इथं. ताई, हलतेस तू खूप. ताई, तू हलतेस तू बा. ताई, बाबू. ओके, हा. आणि आता हे पापण्या हललेल्या आहेत. कठीण आहे ही गोष्ट, खूप कठीण आहे. आणि अशा पद्धतीने या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन.
पाची ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव तर मी सांगणारच आहे, तो कसा खेळायचा तेही सांगणार आहे. पण त्याआधी पाची ताई इथे आलेल्या आहेत, तर एक मजेशीर खेळ आपण तुमच्याबरोबर खेळणार आहोत. मी 5 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 5 प्रश्नांची उत्तरं जी ताई जास्तीत जास्त देईल ती असेल आपली विजेती. उत्तर येत असेल तर टाळी वाजवायची आणि उत्तर द्यायचं. ओके, पहिला प्रश्न आहे, फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? सगळ्यात आधी ह्या ताईने टाळी वाजवलेली आहे. हा, किती? 28 दिवस असतात, पण 3 वर्षानंतर ना 29 पण दिवस होतात. 3 वर्षानंतर की 4 वर्षानंतर? 3 वर्षानंतर जे 4थं वर्ष होतं तेव्हा 29 हा, व्हेरी गुड व्हेरी गुड, क्या बात आहे. हो हो, चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर ह्या ताईने बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे, एका वर्षात किती महिने असतात? ह्या ताईंनी टाळी वाजवलेली आहे आधी. हा, 12 महिने. 12 महिने असतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ह्या ताईंनी दिलेलं आहे. आणि आता तिसरा प्रश्न. हा, तिसरा प्रश्न असा आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? टाळी आधी पहिल्यांदा ह्या ताईंनी वाजवलेली आहे. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947. व्हेरी गुड, शब्बाश. हा, 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. एका प्रश्नाचं उत्तर या ताईंनी दिलेले आहे. आणि आता शेवटचे 2 प्रश्न. विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा. हा, त्या शब्दाचा रागाच्या विरुद्ध अर्थी काय? साप पाप आवाज आले. हा, पहिल्यांदा ह्या ताईंनी दिलेले. हसणे. त्यानंतर ह्या ताईंनी वाजवलेली आहे टाळी. हा, नाग. 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 आचार आनंद. पण तो उत्तर चुकीचं दिलेलं आहे. हरकत नाही, हा प्रश्न बाद झालेला आहे. आणि आता शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न असा आहे, 3 मराठी महिने सांगा. या ताईने आधी टाळी वाजवलेली आहे. पौष, आषाढ, माघ. वा, व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन. पण ज्या प्रश्नांची जास्तीत जास्त उत्तरं दिलेली आहेत, म्हणजे 2 प्रश्नांची उत्तरं ज्या ताईने दिलेली ती ही ताई, आणि ती विजेती झालेली आहे. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा, खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. जरा प्रेम येऊ दे ना त्या. हा, फुंकर प्रेमाची. हा हा, खेळाचं नाव फुंकर प्रेमाची. अरे बापरे. हा, ताई. फुंकर प्रेमाची. बरं बाई, हरकत नाही. हा, चला तर मग आता नाव कळलेलं आहे तुम्हाला. आता हा खेळ सांगतो. तुमच्या प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे आणि त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात असे मागे ठेवायचे आणि नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का नाणं दिसलं की ते असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचा, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. ओके, सगळ्या तयार आहेत ना ताई? ओके, हात मागे सगळ्यांचे. हा, तुमची वेळ सुरू होते. 1 2 आणि तुमच्याच डिशमध्ये फुंकर मारायची. नाही तर बाजूच्या डिशमध्ये मारा. हा, ओके, रेडी? 1 2 आणि दुसरी गोष्ट हात सोडायचा नाही. हा, ओके, रेडी? 1 2 3. हा, शाबाश. हा हा, शाबाश. हा, जोरात मारा, जोरात फुंकर. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. हो हो, एक. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. पटकन पटकन. ओके. हा हा हा, शाबाश, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. हा, आणि अजिबात पीठ पुसायचं नाहीये. हा, ताई आज येणार आहे नाणं बाहेर. हा, ओके. हा हा, कशी डिश चाटून पुसून खाते बघा. काय टाळी कुठं वाजवायची? हात प्रति करायचे. टाळी वाजवायचा खेळ मग अशी झाला. हा हा हा, लवकर लवकर. हा हा हा, तू जाते का नाही? बरं मला सांग ताई, तुझा वाढदिवस आहे का? इतकं हळूवार का फुंकतेस ती? नाव खेळाचं नाव खूपच सिरियसली घेतलेलं आहे. फुंकर प्रेमाची, तर अगदी प्रेमानेच फुंकर मारते. आणि ठीक आहे, जरा एकदा समोर बघा सगळ्यांनी समोर बघा. हो हो हो, अरे बापरे. हा, इथे येण्यासाठी पावडर जी काय थापून आलेली आहे ताई. हा हा, आणि अरे बापरे, किती पावडर उडाली चेहऱ्यावर. हा, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि
फक्त इथेच लागली आहे पावडर. हा, मेकअप एवढाच करून आलेली आहे. हा, आणि ती ताई, अरे बापरे, हो हो, व्हेरी गुड. सगळ्यांचं कौतुक आहे. तेव्हा त्या वेळ झालेली निर्णयाची. जी 2 नंबरची ताई आहे ती आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. व्हेरी गुड. त्याच्यामुळे ह्या 2 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये, शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. हा शेवटचा खेळ, आणि या शेवटच्या खेळातूनच जी ताई विजेती होणार आहे ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. या खेळाचं नाव आणि हा खेळ काय मी तुम्हाला सांगणारच आहे, पण दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. तर त्या दोन्ही ताईंबद्दल आपण जाणून घेऊया, त्यांच्या माहेरबद्दल जाणून घेऊया, त्यांचं एक भावविश्व काय ते आपण समजून घेऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव वर्षा शिशिर चंदनशिवे. भाऊजी काय करतात? केबलचा बिझनेस आहे. केबलचा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 25 वर्ष झाले. 25 वर्ष झालेली आहेत. काय सांगशील ताई माहेरबद्दल? माझं माहेर खूप छान होतं. आमचं सगळं एकत्र कुटुंबात आम्ही राहत होतो. वा. आणि माझी आई म्हणजे दुसऱ्यांचं हेल्प करणं दुसऱ्यांना, आणि तीच आम्हाला सवय लागली की इतरांना पण मदत करणं वगैरे, वह्या पुस्तकांना मदत करणं वगैरे, हे माझ्या आईचे संस्कार आहेत. आणि तेच संस्कारावर आज आम्ही पण राहतोय. आणि काय अशी एखादी आठवण आईची अजून सांगू शकतेस? आईबद्दल शब्दच पुरत नाहीत बोलायला आपल्याला. बरोबर. रोज सकाळी उठलं की फोन करणे. आई फक्त एकटीच आई अशी असते की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत फोन करून विचारत असते. किमान मी आज असं म्हणेन की खरंच कुणीच आईचा पहिला फोन आलेला कधीच टाळू नये, कारण तो आपल्यासाठी इतका महत्वाचा असतो की बस. कारण माझी आई जाऊन 1.5 वर्ष झाले किमान. ज्या दिवशी ती गेली त्याच्या आदल्या दिवशी तिने 12 वाजेपर्यंत सगळ्यांना फोन केले, सगळ्यांसोबत बोलली. फक्त माझा छोटा भाऊ ऑफिसमध्ये होता आणि त्याला मीटिंग होती आणि त्याला फोन करत होती ती, पण त्याला बोलता आलं नाही तिच्यासोबत. म्हणून मला असं वाटतं की आईबद्दल किती सांगावं आणि किती काय बोलावं, शब्दच नाहीये. प्रत्येक सण आला की तिने फोन करून सांगायचं की आज असा सण आहे आणि आज या सणाला हे करतात बरं का. किंवा नागपंचमी आली की पुरणपोळी केली जाते, गेम खेळले जातात. मग ती फोनवरती आम्हाला गाणी म्हणून दाखवायची जी पूर्वीचे लोक गायची. अच्छा. बाकी पूर्वीचे खेळ खेळायचे, त्या खेळांबद्दल महत्व सांगायचे आम्हाला. आणि सासरी सगळ्यात आधी कुठला पदार्थ बनवायला शिकलीस? सर्वात जास्त पुरणपोळी हा पदार्थ मला आवडतो बनवायला. आणि पहिल्या सणाला मी पुरणपोळीच बनवली होती. आणि माझी पुरणपोळी तव्यावर फुगल्यानंतरून माझे सासरे सगळ्या हॉलमध्ये सगळ्यांना बोलून दाखवत होते की माझ्या सुनबाईंची पुरणपोळी फुगली. वा, खूप छान. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ निशिगंधा गणेश झेंडे. वा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 9. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? एकदम शांत एकदम शांत आहे. आणि मी एकदम विरुद्ध. मस्तीखोर. ते दिसतंय, ते कळते आम्हाला. पण मग घरात समजा असं लुटुपुटीचे वाद झाले की राग कोणाला जास्त येतो? त्यांना. शांत आहे म्हणालीस ना ती, तरी त्यांना राग येतो. तरी त्यांना राग येतो. त्यांना आवडत नाही ना जास्त बोलायला, आणि मी जास्त बोलते. जास्त बोलते. अच्छा, बरं. पण मग सॉरी कोण पटकन म्हणतं? सॉरी बोलतच नाही, मी शांत बसते बडबड. अच्छा, बोलतच नाही. बरं, माहेर बद्दल काय सांगशील? माहेर बद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही 3 बहिणीच हा. आहे. मला सख्खे भाऊ नाही आहेत, पण चुलत भाऊ मावस भाऊ खूप आहेत आणि सख्याच्या पेक्षाही जास्त जीव लावतात. त्याच्यामुळे भावाची उणीव कधी जाणवलीच नाही. ओके. काय माहेरचा एखादा प्रसंग कुठला इथे तुला सांगा असं वाटतं? तशी मी लहानपणापासूनच खूप मस्तीखोर. दे तर मी पण तसंच होतो. हा. कधी असं शांतच नाही लहानपणापासून. जसं मला कळतं तसं आठवते की मी कधी शांतच नाहीये. आणि लग्न झालं तरी सासरची लोक पण खूप छान आहेत, तिथेही तोच स्वभाव राहिला. त्याच्यामुळे चेंजेस असं काही झालाच नाही. अच्छा. त्याच्यामुळं असं हे काही नाही. पण लहानपणापासून जास्त मुलांचेच खेळ खेळले. शाळेमध्ये पण मी कधीच मुलींच्या बेंचवर बसत नव्हते, सरच मला मुलांच्या बेंचवर बसवायचे. अगदी कॉलेजला गेले तरी मला सर मुलांच्याच बेंचवर बसायचे, कारण मस्तीच तेवढी करायची. शांत स्वभावच नव्हता. बरं ताई, या माध्यमातून तू काय तुझ्या आई बाबांना सांगशील? आम्ही 3 बहिणी आहेत. बोल ताई, तू बोल, काही हरकत नाही. आमच्या दोघींची लग्न झालेत. एक जणीचं आता लग्न आहे, पण
पण आता ती पण त्यांना सोडून जाणार आहे. पण आम्ही तिघी पण हडपसर मध्ये दिलेत, इकडेच दिलेत. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांना पूर्णपणे साथ देईलच. वा, अजून काय पाहिजे. आणि ते खूप छान राहतील, अजिबात काळजी करू नकोस. त्यांना अगदी छान उदंड आयुष्य लाभणार आहे. तुमच्यासारख्या इतक्या छान 3 मुली आहेत, त्यांची काळजी घ्यायला. काही तुला कसं वाटतंय, मनातलं छान व्यक्त होऊन मोकळं होऊन? खूप छान. खूप छान वाटते. मला सुद्धा खूप छान वाटते जेव्हा तुम्ही अगदी मनमोकळेपणे जेव्हा माझ्याशी बोलता तेव्हा. मग आता खेळायला सुरुवात करायची नक्की. चला तर मग आता आपण आपल्या ह्या खेळायला सुरुवात करूया. मला तर बाबा फार उत्सुकता आहे की या 2 ताईंपैकी कोण होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आता हा खेळ काय मी तुम्हाला सांगतो. खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. दोन्ही ताईंच्या समोर एक परात आहे आणि परातीमध्ये हे 2 उलथनं आहेत आणि तुमच्या समोर पत्ते दिसत आहेत. हा, हे पत्ते असे ह्या उलथनामध्ये घ्यायचे आणि या परातीत टाकायचे. हा, जी ताई जास्तीत जास्त पत्ते आपल्या परातीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तयार आहे? पण तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहेत आणि मग हे सगळं करायचं. ठीक आहे, त्यासाठी मी दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या बरं. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा हा, शाबाश. हा, उलटनं एकदम मागे पकडायचंय. हा, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. शाबाश, व्हेरी गुड ताई. हा, व्हेरी गुड, मस्त, शाबाश. हा, मस्त मस्त. हा, व्हेरी गुड, शाबाश. हा, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटं वेळेची मर्यादा. शाबाश, मस्त. पत्ता फ्राय. ओ, अरे बापरे. हा, शाबाश शाबाश शाबाश. हा हा, मस्त, व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश शाबाश. हाय, ये बात. शाबाश, व्हेरी गुड, मस्तच. हा, आणि शाबाश. हा, मस्तच. हा हा हा, व्हेरी गुड. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि आता बघूया, आता आपण हे पत्ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 पत्ते फ्राय केलेले आहेत ह्या ताईंनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. निर्णय तुमच्या समोरच आहे. त्याच्यामुळे आजच्या खेळाची विजेती आहे अर्थातच ही ताई. आणि आपल्या या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून तुला मिळते ही भेट वस्तू. कसं वाटते ताई, उपविजेती झालेली असतो? खूप छान वाटतंय. पहिला येऊ किंवा दुसरा येऊ, पहिले 3 मध्ये आहे असं म्हणतो आपण लहानपणी की नाही का, 3 मध्ये तरी आलंच पाहिजे. तसं मी पण विजेतीच आहे. 2 मध्ये 2 मध्ये आले. ताई, याच कपातून चहा आणि कॉफी भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. गप. मी नाही बाबा काय बोललेले. हा, आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे निशिगंधा झेंडे ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. ताई कसं वाटतंय तुला? एकदम छान वाटतंय. हुकुमाची राणी झालेली आहेस. हो, हा, वाटलं होतं हुकुमाची राणी होशील? थोडं वाटलं होतं, थोडं नाही. थोडं वाटलं, थोडं नाही. पण ताई खरंच खूप छान. पुन्हा एकदा तुझं मनापासून अभिनंदन आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. ताई तुझं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. मंडळी, भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.